मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की आपण लढाईला सज्ज झालेलो आहोत। ही सर्व माणसं आम्ही पैसे देऊन आणलेली माणसं नाहीत। ही आमची माणसं पक्ष प्रमुखांवरती पक्षावरती प्रेम करणारी लोक आहेत आणि ती सगळी या ठिकाणी जमलेली आहेत। आणि म्हणून आता आपल्याला काम करायचं आहे। बूथ माझा, मतदार माझा आणि विजय सुद्धा माझाच, अशा प्रकारचं काम आपल्याला जमिनीवर उतरून करायचं आहे। आणि म्हणून आपण लढाईला सज्ज झालेले आहात। मला एक छावा पिक्चर आपण पाहिला नसेल, त्या छावा पिक्चर मधला कवी कलशचा एक डायलॉग मला आठवतो। तसे दोन आहेत, मी एकच बोलतो। म्हणजे आपण मनाने सज्ज झालेला आहात, लढाईला सज्ज झालेला आहात। आणि म्हणून कवी कलश बोलतो, ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांना साखरदंडामध्ये बांधून ठेवलेलं असतं त्यावेळेला ते म्हणतात कि मन की जीते मन के जीते जीत है, मन के हारे हार है। मन के जीते जीत है, मन के हारे हार है। आज भी मेरा राजा सब पे भारी है, आज भी मेरे राजा सब पे भारी है। आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आता तुम्ही ज्याला इथून जा त्याला साहेब काही मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे। ते मार्गदर्शन घेऊन गेल्यानंतर आपल्याला तात्काळ लढाईमध्ये उतरायचं आहे आणि लढाईला उतरून पूर्णपणे जे काम दिलेलं आहे ते आपल्याला चोखपणे बजवायचं आहे। मला खात्री आहे की तुम्ही ते काम अत्यंत चोखपणे बजवाल आणि पक्षाला विजय करून द्याल। मी मागे असं लिहिलं होतं, तुम्हाला आठवत असेल की दोन पक्ष एकत्र आले तर 1+1=2 होतात, पण 2 ठाकरे एक आले तर 1+1 मिळून 11 होतात। आणि आता ती परिस्थिती निर्माण झालेली आहे। आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो। आणि आपण जाताना विचार घेऊन जाल आणि आपला हा जो काही झेंडा आहे तो डौलाने फडकवाल एवढी अपेक्षा बाळगतो। तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।